दिशा सालियानच्या वडिलांनी आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे। दिशा सालियान यांना न्याय मिळण्याकरता या सगळ्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत। अमित साटम जी, महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये दिशा सालियानची हत्या की आत्महत्या असा सवाल सातत्याने उपस्थित होत होता, कारण की ही घटना त्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात घडली आणि आता दिशा सालियानचे वडील 4 वर्षानंतर आता हायकोर्टात मूव्ह होतात आहेत आणि दिशा सालियानला न्याय मिळावा याकरता ते मागणी करतात आहेत। या याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आहे। असं आहे की ती याचिका अजूनपर्यंत त्यांनी दाखल केलेली नाही, ती आज ते दाखल करणार आहेत। एकदा ती याचिका दाखल केली की मग माननीय न्यायालय त्या संदर्भामध्ये जे काही त्यांचे ऑब्झर्वेशन्स असतील, त्यांचे जे आदेश असतील ते त्याच्यामध्ये ते पास करतील। याच्यामध्ये राज्य शासनाची अजून SIT ही ऑलरेडी या ठिकाणी स्थापन केलेली आहे। SITने त्या ठिकाणी तपास केलेला असावा आणि त्या तपासाचा काय निष्कर्ष आहे तो जनतेच्या समोर SITने मांडावा आणि त्यामुळे जे न्यायाने योग्य आहे, जो न्याय आहे, जस्टिस शुड प्रिवेल। ब्रदर, पण ह्या संपूर्ण तिचे वडील दिशा सालियानच्या वडिलांनी असं देखील सांगितलंय की किशोरी पेडणेकर जे आहेत त्या आमच्यावरती दबाव टाकत होत्या, त्यावेळेस आमच्या कुटुंबांना भेटल्या असं त्यांचं म्हणणं आहे। एक दिशा सालियानच्या वडिलांनी याचिका अधिकृतपणे दाखल केल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाचे जे ऑब्झर्वेशन्स असतील ते ऑब्झर्वेशन्स हे फॉलो केले जातील आणि त्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांची नावं ते घेत आहेत त्या लोकांची चौकशी, मग ते कुणीही असोत, ते कुठल्याही, ते राजकीय व्यक्ती असू शकतात, ते माजी या ठिकाणाचे महापौर असू शकतात, आमदार असू शकतात, मंत्री असू शकतात, माजी मंत्री असू शकतात, जे कोणी असेल त्या सर्वांचा तपास आणि त्या सर्वांची चौकशी ही झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे जनतेच्या समोर या ठिकाणी आलं पाहिजे। विरोधक म्हणतात की खरं तर मूळ मुद्दे भटकावायचे म्हणून अशा पद्धतीचे मुद्दे जे आहेत ते सभागृहात आणले जातात आहेत। सातत्यानं विरोधक म्हणतात की ज्या काही हत्या झाल्या, सूर्यवंशी, संतोष देशमुख, त्यांना न्याय न देता असे मुद्दे आणून सभागृहाचं कामकाज पुढे ढकलण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात। हे बघा, यामध्ये कुणाचीही हत्या झाली असेल, कुणाचीही, तर ते त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मग संतोष देशमुखचा हत्याकांड असेल किंवा दिशा सालियानचं असेल किंवा सुशांत सिंगचं असेल, सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे कुणाचीही हत्या झाली तर त्या विषयाची पूर्णपणे त्या घटनेचा तपास हा योग्य रीतीने झाला पाहिजे आणि जे कोणी त्यामध्ये दोषी असतील, मग ते कुणीही असोत, कुठल्याही पदावरचा व्यक्ती असो, कितीही मोठा व्यक्ती असो, त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हत्या कोणतीही असेल त्याचं समर्थन होणार नाही। संतोष देशमुखाची हत्या ही हत्याच आहे। दिशा सालियानच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीने घडलंय। त्यामुळे या सगळ्याची चौकशी जी आहे ती निष्पक्षपणे झाली पाहिजे असं मत जे आहे ते भाजपचे आमदार अमित साटम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।